शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली. वार्ड क्र. 7चे रहिवासियांमध्ये दहशतीचे वातावरण. कारंजा शहरातील वार्ड क्र. 7 मधील मुख्य रस्त्यासह वार्डातील व शहरातील रस्त्यांवर व चौकात भटक्या कुत्र्यांनी आतंक निर्माण केला आहे. लहान मुलांना शाळेत जाणे येणे करत असताना त्रास होत आहे. तसेच मोकाट बेवारस कुत्र्याच्या त्रासामुळे रात्री बेरात्री घरी जाणे तसेच शाळेतील मुलांना शाळेत जाणे येणे कठीण झाले आहे. यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. कुत्र्यामुळे पाळीव जनावर गाय बकरी व इतर कोंबड्या जनावरांना इजा होत आहे. कारंजा शहरातील एकही परिसर असे नाही ज्या रस्त्यावर भटकी कुत्री नाहीत. हे विशेष. त्यांची दहशत शहरातील गल्ल्यांपासून छोट्या गल्ल्यापर्यंत सुरू आहे. जो प्रत्येक वस्तीत आणि गल्लीत रोज कोणाला ना कोणाला तरी नक्कीच चावा घेत आहे. भटक्या कुत्र्यांचा त्रास सातत्याने वाढत आहे. नगर परिषदला नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी यांनी स्वतः लक्ष देण्याची गरज आहे कारण की संबंधित अधिकारी यांनी आजपर्यंत दुर्लक्ष केले आहे. शहरवासियांचा जीव धोक्यात असे असतानाही संबंधित अधिकारी याकडे लक्ष देत नसल्याने कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असतानाच त्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. कारंजा शहरातील एकूण भटक्या कुत्र्यांच्या संख्येबाबत कारंजा नगरपालिका प्रशासनाकडे कोणतीही माहिती नाही. मात्र कारंजा शहरात शेकडो भटक्या कुत्र्यांचे कळप दिसत आहेत. त्यांना पकडले नाही आणि आकड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलली नाहीत, तर शहरवासियांसाठी मोठी समस्या निर्माण होईल, याचा अंदाज त्यांच्या आकड्यांवरून लावता येतो. मात्र आताही हे कुत्रे चावा घेऊन लोकांना जखमी करत आहेत. अनेक चौकात कुत्र्यांचे टोळके आक्रमक होतात. याबाबतीत शहरातील नागरिकांनी दिनांक 25 जुलै 2025 ला लेखी तक्रार दिली आहे. सदर तक्रारीची दखल नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी महेश वाघमोडे घेतील असा विश्वास तक्रारकर्ते यांनी केला आहे.